हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम लेटेस्ट आणि डिझायनर जे ब्लाउज आहे तर ते बघणार आहोत। तर या डिझाईन्स मधल्या काही डिझाईन्स जे आहेत माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, जर तुम्हाला आवडले असतील तर त्या तुम्ही बघून जे एकदम इझिली बनवू शकता। आणि हे जे ब्लाउज आहेत या ज्या डिझाईन्स आहेत तर त्या कोणत्याही साडीवरती अगदी मिक्स अँड मॅच करून तुम्ही वापरू शकता। तर यामधल्या काही ठराविक जे आहेत तर ते 2-3 ब्लाउज जे असे आहेत साडीमधले आहेत। बाकीचे जे ब्लाउज आहेत तर मी कट पीस घेऊन हे ब्लाउज जे आहे तयार केलेले आहेत। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सगळ्यात आधी आपले हे पहिले ब्लाउज तुम्ही बघू शकता जे साडीमधलं आहे। आणि जी साडी आहे तर ती अशी ब्लू कलरची होती, तर त्यामुळे मी जे नेट आहे स्लीव्हसाठी ब्लू कलरचं वापरलेलं आहे। आता या सुद्धा ब्लाउजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि तुम्ही जसं की याचं फिटिंग सुद्धा बघू शकता, मी साईडला इथं पिक सुद्धा दिलेला आहे। तर याचं स्लीव्हचं, बॅकचं आणि फ्रंटचं जे कटिंग आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, जर तुम्हाला आवडलं असेल तर ते तुम्ही बघू शकता। तर हे बघा, मी तर ब्लू कलर वापरलेला आहे कारण साडी जी आहे आपली ब्लू कलरची आहे। पाठीमागे आपण असा शेप दिलेला आहे, एक सिंपल अशी जी लेस आहे मी इथं लावलेली आहे। आणि एका लेसमुळे आपला बॅकचा जो गेटअप आहे तो एकदम छान असा आलेला आहे। मध्ये सेंटरला मी एक बो लावलेला आहे, जो साडीतलं मी कापड कट करून इथं लावलेला आहे। सोबत स्लीव्हजला मी इथं पॅच दिलेला आहे छोटासा दोन्ही साईडला। आणि असं आपलं जे ब्लाउज आहे पूर्ण मी इथं रेडी केलेलं आहे 3 पीस प्रिन्सेस कटचं। तर आता आपण एक दुसरं डिझायनर ब्लाउज इथं बघणार आहोत जे व्ही शेपमध्ये आहे। तर हे बघा, याचं सुद्धा कटिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर याच्या साईडला सुद्धा पिक सुद्धा तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर हे ब्लाउज जे आहे फिटिंगला कसं बसतं। तर या ब्लाउजचं सुद्धा फिटिंग जे आहे एकदम छान असं आपलं ब्लाउज जे आहे बसलेलं आहे। तर या ब्लाउजचं एकदम स्टेप बाय स्टेप मी कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। जर तुम्हालाही असं ब्लाउज शिवायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही माझा नक्की बघू शकता। तर हे सुद्धा जे कापड आहे मी कट पीस मधलं घेतलं होतं। आणि हे जे ब्लाउज आहे मी कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट कलरच्या साडीवरती वापरू शकते। तर एक गोल्डनची अशी मी लेस लावलेली आहे आणि व्ही शेप मी तर नेक तयार दिलेला आहे। तर आता आपलं हे तिसरं जे ब्लाउज आहे तर ते एक व्ही शेप नेकमध्ये आहे। तर ब्रॉकेट ब्लाउज आहे, पिंक कलर आहे। आणि याचं जे फिटिंग आहे ते साईडला तुम्ही बघू शकता। बॅकचा आणि फ्रंटचा फोटो सुद्धा मी तर दिलेला आहे। बॅक आपण पूर्ण नेटमध्ये घेतलेला आहे आणि नेटला सुद्धा आपण एक पॅटर्न दिलेला आहे बॅक साईडला। तर फुल प्रिन्सेस कट आहे। आणि जे पायपिंग तुम्ही इथं बघू शकता, पायपिंग अगदी आपली इनविजिबल पायपिंग आहे। तर प्रॉपर फिनिशिंग सोबत आपण हे जे ब्लाउज आहे तर ते रेडी केलेलं आहे। तर साईडला तुम्ही ह्याचा पिक सुद्धा बघू शकता। तर याचं जे फ्रंट पार्टचं कटिंग आहे तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। जर तुम्हाला वी नेक आवडत असतील ब्लाउज घालायला तर तुम्ही या पद्धतीने स्टिच करू शकता। तर हा जो पॅटर्न आहे तर तो बोटनेकमध्ये येतो, कारण आपला जो गळा आहे पाठीमागचा तर तो पॅक आहे। सो त्यामुळे वी नेक जो आहे आपला हा बोटनेकमध्ये आपण तयार केलेला आहे। तर एक डिझायनर ब्लाउज बघू शकता। तर या ब्लाउजवरती आपण कोणतीही साडी जी आहे तर ती घालू शकतो। म्हणजेच मी या ब्लाउजवरती येलो, ग्रीन, व्हाईट या प्रकारच्या ज्या साड्या असतात आपल्या प्लेन, तर त्या आपण याच्यावरती वापरू शकतो। तर आता हे एक ब्लाउज आहे, बघू शकता की आपलं काठपदर साडीवरचं आहे। आणि काठपदर साडीवरचं मी कॉमन पॅचवर्क न शिवता मी अशा पद्धतीने हे जे ब्लाउज आहे तर ते शिवलेलं आहे। आणि पायपिंग सुद्धा बघू शकता या ब्लाउजला, अगदी अंडरग्राऊंड पायपिंग जे आहे मी या ब्लाउजला दिलेले आहे। आणि या ब्लाउजचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। जर तुम्हाला हे असा वेगळा काहीतरी पॅटर्न बनवायचा असेल तर तो व्हिडिओ जो आहे माझा तुम्ही नक्की बघू शकता। तर याचा फ्रंट एकदम युनिक आहे। ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा याचा जो लुक आहे एकदम छान येतो। जसं की तुम्ही इथं साईडला पिक सुद्धा बघितला असेल की याचं जे फिटिंग आहे तर ते सुद्धा एकदम छान आपलं जे ब्लाउजचं फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। तर या ब्लाउजचा फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला असं शिवायचं असेल तर ते व्हिडिओ जे आहे माझे बघून तुम्ही स्टिच करू शकता। तर या ब्लाउजला जी डिटेलिंग आहे मी दिलेली आहे गोल्डन कलरची, पण तुम्ही एकदम नाजूक अशी लहानशी लेस सुद्धा लावू शकता। तर मी पूर्ण गोल्डनची जी पायपिंग आहे तर ती दिलेली आहे, ती सुद्धा अंडरग्राऊंड पायपिंग इथं मी पूर्ण ब्लाउजला जे आहे वापरलेली आहे। आता हे एक स्लीवलेस ब्लाउज आहे जे आपण कोणत्याही पार्टीवेअर साडीसाठी आपण वापरू शकतो। तर साईडला मी असे छोटे छोटे लटकन दिलेले आहेत, सेंटरला मी असे मोती दिलेले आहेत। तर वन साईड जी साडी आपण नेसतो तर त्यावेळी हे जे ब्लाउज आहेत खूप छान दिसतात। तर याच्यावरती कॉन्ट्रास्ट कलरची किंवा याच कलरची प्लेन साडी जी आहे अगदी इझिली आपण घालू शकतो। तर बॅक हा आपला असा आहे, पूर्ण पॅक आहे। आणि हा बोटनेकमध्ये आपला पॅटर्न जो आहे तो मी बनवलेला आहे 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये, एक व्हाईट आणि दुसरा जो आहे मरून कलरमध्ये। आता हे जे ब्लाउज आहे कॉलरचं, हे सगळ्यात माझं फेवरेट ब्लाउज आहे। तर यावरती सुद्धा माझे जे व्हिडिओ आहेत चॅनलवरती आहे तर ते तुम्ही बघू शकता। तर याचं जे फिटिंग आहे तर ते सुद्धा खूप छान आहे।
तर पहिल्या कलेक्शन ब्लाऊजमध्ये सुद्धा मी हे ब्लाऊज जे आहे तर ते दाखवलं होतं, पण आता जसे नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांनीही बघावं यासाठी मी हे जे ब्लाऊज आहे परत रिटर्न व्हिडिओमध्ये कलेक्शनसाठी घेतलेला आहे। तर बॅक हा आपला असा आहे, तर घातल्यानंतर सुद्धा याचा जो लुक आहे एकदम युनिक येतो। आणि जेंट्स कॉलर जे आहे ब्लाऊज मी तर तयार केलेला आहे आणि या ब्लाऊजवरती सुद्धा एखादी प्लेन साडी जी आहे कॉटनची अगदी व्यवस्थित मॅच होते। आता हे ब्लू कलरचं जसं ब्लाऊज तुम्ही बघू शकता, रिसेंटलीच मी हा जो व्हिडिओ आहे अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती। तर याचं बॅक आणि फ्रंट पार्टची जे कटिंग आहे अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। पॅडेड ब्लाऊज आहे आणि 2 कॉम्बिनेशनमध्ये मी जे ब्लाऊज आहे तर ते तयार केलेलं आहे। म्हणजेच बघा, एक प्रिंटेड आहे आणि एक प्लेन आहे। तर तुमच्याकडेही असं ब्रॉकेटचं एखादं पीस असेल आणि प्लेन पीस असेल तर तुम्ही सुद्धा ही जी डिझाईन आहे तर ती बनवू शकता। तर पॅडेड ब्लाऊज आहे, 38 साईजचं मी तर जे ब्लाऊज आहे तर ते रेडी केलेलं आहे। बॅक आपला असा आहे। आता हे जे ब्लाऊज आहे दिसायला इतकं सुंदर आहे तर तितकंच ह्याचं जे फिटिंग आहे खूप छान असं बसतं। तर याचे फोटोसुद्धा तुम्ही बघितले असतील, मी स्टार्टिंगला साईटला दिलेले होते याचे फिटिंगचे ब्लाऊजचे फोटो। आता हे पण ब्लाऊज बघू शकता, रिसेंटली मी हे ब्लाऊज जे आहे गणपती उत्सवमध्ये घातलं होतं। तर गौरीपूजनाच्या दिवशी मी हे ब्लाऊज जे आहे घातलं होतं। एकदम सिंपल ब्लाऊज आहे, पण याचं जे फिटिंग आहे एकदम प्रॉपर येतं। तर पुढे मागे जो आपला गळा आहे तो एकदम मी डीप ठेवलेला आहे, जसं की साईडला सुद्धा फोटो तुम्ही बघू शकता। तर या ब्लाऊजवरती सुद्धा माझे एक शॉर्ट्स आहे, माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर तो सुद्धा तुम्ही बॅकचा आणि फ्रंटचा जे आहे बघू शकता। तर या ब्लाऊजवरती आणि साडीवरती मी एक शॉर्ट्स व्हिडिओ जो आहे बनवलेला आहे तो माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। जर तुम्हाला याचा बॅकचा जर फिटिंग बघायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही माझा नक्की बघू शकता। तर एकदम सिंपल असं ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट आहे, एल्बोपर्यंत जे आहे ह्याच्या स्लीव्ज आहेत। आता नेक्स्ट आपले हे जे ब्लाऊज आहे तर ते बघा, प्रिंटेड कपड्यामध्ये आणि नेटमध्ये मी हे जे ब्लाऊज आहे तर ते तयार केलेलं आहे। तर हे पार्टी वेअर ब्लाऊज आहे। वरच्या साईडला जे आपलं फ्रंट कॉलर येतं याला बॅक हुक येतात आणि प्रिन्सेस कट पॅटर्नमध्ये हा जो आपला ब्लाऊज आहे तर तो तयार होतो। तर तुम्ही या ब्लाऊजमध्ये 4 टक्स सुद्धा करू शकता। बॅक हुक आहे, वरच्या साईडला आपला एखादा हुक येतो कॉलरला आणि अशा पद्धतीने आपले हे डिझायनर ब्लाऊज आहे। तर हे पण ब्लाऊज बघू शकता, अगदी मला कमी रेटमध्ये भेटलेला आहे ब्लाऊज। तर 150 रुपयेमध्ये मी जे ब्लाऊज आहे स्ट्रेचेबल ब्लाऊज घेतलेला आहे आणि याचं सुद्धा जे फिटिंग आहे एकदम छान बसतं। तर याच्यावरचे माझे अजून फोटो जे आहेत मी काढलेले नाहीत, पण ज्यावेळी काढेल तर त्यावेळी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आता हे पण ब्लाऊज बघू शकता, ब्लू कलरचं आहे आणि पाठीमागं बघू शकता की लेस अशी मी लावलेली आहे। तर त्यामुळे गळ्याला जो आहे थोडासा आपला छान असा लुक आलेला आहे, सिंपल लेस न लावता एक ब्रॉड अशी लेस जी आहे पानगळ्याला पण लावायची आहे। तर एकदम आपली जी डिझाईन आहे ती तयार होऊन जाते आणि घातल्यानंतर सुद्धा जे ब्लाऊज आहे अंगात आपलं खूप छान दिसतं। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला यामधलं कोणतं ब्लाऊज आवडलं तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि माझे ब्लाऊज कलेक्शन जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।